नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत आणि या प्रकरणातलं पूर्ण प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केला जातोय आणि आरोपीला फासावर लटकवण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल। संजय राऊत, तुम्ही या प्रकरणामध्ये विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नका। सरकारनं हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलंय आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून आरोपीला फासावर लटकवण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल। सरकारचं एन्काउंटर करा म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, संजय राऊत, जनतेनं तुमचं एन्काउंटर केलेलं आहे। सरकार अतिशय गंभीर आणि खंबीर आहे। या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा ठोठावली पाहिजे यासाठी रात्रंदिवस एक करून पोलीस पूर्ण पुरावे जमा करतायत आणि तुम्ही एन्काउंटरची भाषा करतायत, तर जनतेने तुमचं एन्काउंटर केलंय। जनता सुज्ञ आहे, जनतेला पूर्ण माहिती आहे की सरकार कशा पद्धतीनं या प्रकरणात हाताळतंय, कशा पद्धतीनं आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करते। तुम्ही मात्र विनाकारण राजकीय चिखलफेक करण्याचं काम करतायत। या प्रकरणात तरी संजय राऊतांनी राजकारण करू नये। तुम्हाला राजकारण करण्यासाठी इतर शेकडो प्रकरणं आहेत। या प्रकरणामध्ये जर का तुम्ही राजकारण केलं तर जनता तुमचं एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही। कुठलंही प्रकरण झालं की लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे, लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत का घेतली पाहिजे? लाडक्या बहिणीचा आणि या प्रकरणाचा संबंध काय? या प्रकरणामध्ये सरकार अतिशय सजग आहे। लाडक्या बहिणीच्या पाठीशी देखील सरकार आहे आणि आरोपीला शिक्षा देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। त्यामुळं उठसूट लाडकी बहीण योजना बंद करा, लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला का खुपतात? लाडक्या बहिणीला पैसे मिळतात, त्यामुळे त्या स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगू शकतात। त्यामुळे प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजना बंद करा अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचं आहे। या प्रकरणामध्ये, बलात्कार प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे आणि सरकार देखील त्याच दृष्टीनं काम करतंय। सरकार विरोधात बंड करा, सरकार विरोधात आंदोलन करा, सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करावं, विरोधकांनी आंदोलन करावं। संजय राऊत, महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? ज्या पद्धतीनं पाटकर नावाच्या भगिनीला तुम्ही त्रास दिला, पाटकर नावाच्या भगिनीशी छेडछाड करण्याचं काम तुम्ही सातत्यानं केलं, त्या बहिणीला पुस्तक लिहू देत नाहीत। त्यामुळं महिला अत्याचाराबद्दल संजय राऊत तुम्ही न बोललेलं बरं। महिलांबद्दल सरकारचं धोरण अतिशय सक्षम आहे। या प्रकरणात आरोपीला निश्चितपणे शिक्षा होईल, त्याला फासावर लटकवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। परंतु तुम्ही पाटकर फाईल्समध्ये कशा पद्धतीनं महिलांचा सन्मान केलाय ते आरसा उघडून बघा, तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। त्यामुळे महिला अत्याचाराबद्दल तुम्ही बोलू नका। भाजप लुटलेला पैसा जनतेमध्ये वाटतंय असा आरोप करताना संजय राऊत थोडंसं आत्मपरीक्षण करा। साधारणतः 2.5 वर्षामध्ये रोज 100 कोटी रुपयाची वसुली तुम्ही करत होतात। हा हिशोब लावला तर जवळपास 9.5 लाख कोटी रुपये तुम्ही महाराष्ट्राचे लुटलेत। त्या 2.5 वर्षात 9.5 लाख कोटी रुपये लुटून तुम्ही त्या निवडणुकीमध्ये त्या पैशाचा गैरवापर केला। या 9.5 लाख कोटीचा आधी हिशोब द्या। भारतीय जनता पार्टी पैसे वाटून निवडणूक जिंकत नाही, तर जनतेची सेवा करून, लोकांची सेवा करून, लोकांची कामं करून, लोकांचा आशीर्वाद घेऊन निवडणूक जिंकते। तुमच्यासारखं रोज 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट भारतीय जनता पार्टीचं सरकार देत नाही, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं। खासदारांना किती निधी मिळतो, खासदारांना किती निधी दिला जातो हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत पडू नये। तुमचे एक साथीदार उद्धवजी ठाकरेंना कंटाळून, संजय राऊतांना कंटाळून, आदित्य ठाकरेंना कंटाळून वेगवेगळ्या पक्षामध्ये जातायत ते बघा। संजय बंडू जाधव यांनी जी भूमिका घेतली ते आत्मपरीक्षण करा। कशा पद्धतीनं तुम्हाला रोज लोक नावं ठेवतायत आणि तुमच्यापासून दूर जातायत। आणि राहिला प्रश्न निधीचा, 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना तुम्ही किती निधी दिला होता? आमच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं, त्यांचं मानधन देखील थकवलं होतं। त्यामुळं बंडू जाधव जे बोलले, थोडंसं आत्मपरीक्षण करा आणि मग इतरांना सल्ले द्या।